जय शिवराय मित्रांनो राज्यासह देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे मित्रांनो। केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 मे 2026 रोजी एक अधिसूचना काढून कापसाच्या आयातीवरील 11% सीमा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या हंगामाच्या पूर्वीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभा राहिलेलं आहे। मित्रांनो, देशभरातील वस्त्रोद्योग, सूतगिरण्या, यंत्रमाग आणि हे जे काही वेगवेगळे निर्यात क्षेत्र आहे, या सर्वांचे गेल्या काही दिवसापासून कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क माफ करण्याची मागणी होती आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून अखेर 30 मे 2026 रोजी एक अधिसूचना निर्गमित करून 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्याच्या कालावधीसाठी 11% सीमा शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात होईल आणि येणारा खरीपाचं वर्ष, कमी होणारा पाऊस, कापसाचं घटणारं उत्पादन या सर्व संकट असतानाच आता याच्यामध्ये हे आयात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे साहजिकच कापसाचे भाव देखील ढासळतील। येणाऱ्या खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर जरी 31 ऑक्टोबर पर्यंत या कापसाचे आयात होणार असेल तरी सुद्धा कापसाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे भाव जे काय आहेत ते भाव थोडे निर्बंधात राहतील आणि त्याच्यामुळे साहजिकच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं एक मोठं नुकसान होणार आहे। मित्रांनो, खरीपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांसमोर आलेलं एक मोठं संकट, आता हे आयात शुल्क मागे घेण्याचा जो निर्णय आहे तो कुठेतरी शासनाने पुन्हा एकदा विचार करावा, अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। धन्यवाद।